थांबा की जरा. नाही दाजी लवकर. मेवणी बाई थांबा की. नको मला घाई आहे. हा. पटकन मला काढून द्या बरं. तुम्ही सगळ्याच कामात घाई करता ना. देतं की काढून मग. काय सरपण का नाही? सरपण का? हा मला वाटलं वेगळंच काय नाही काढायचं. सरपण पाहिजे मला. आईच्या गावात इथं कुणी बघितलं ना मला सरपण काढून देता तुम्हाला. एक काम करू ना. काय? सरपण काढाय ताकद आली पाहिजे का नाही. हा मग जरा हा जेवण नाही आले का घरून? तसं नाही. मग मला तशी नाही ताकद येत. हा मला आहे ना असं जावा तिकडे दाजी. लय चावट लय ताकद येते मला लय. पण मला गडबड आहे आज. गडबड आहे हा. ना. मग एक काम करा ना. पळत पळत जाऊ चुटकून चुटका हाणून लगेच येऊ मग. मग तुम्ही मोठं सरपण काढून देणार ना? चांगलं भलं मोठं देतो ना सरपण काढून मग. जागरण आहे ना? हा तुम्हाला बांबू पण देईन मी. सगळं काढून द्या पण मोठं द्या. चालेल. इकडे खाली तालीतले बांबू येते तुम्हाला बांबू दाखवितो आणि मग इकडे मोठे लाकडं दाखवितो. चालेल चालेल. हा चला पटकन. ओके. जायचं का? हा जागरणाला येणार ना? मला बोलावणार ना? तुम्ही दाजी मला बोलवणार ना? हो ना. इकडे जागरण तिकडे गोंधळ. पुढे जागरण मागे गोंधळ. जागरण गोंधळ. आता तालीत करू ना. चला पकड. हा. कुठून बुद्धी आली इकडे आलो. तुम्हाला तर काम धंदा नव्हता दाजी. सांगतो का ते वाला सरपण आहे ना. तुला वाळलेलं सरपण आहे तिकडचं. हा हो ते पण चालेल हो चुलीला. खालचं आहे ना वल्ल सरपण आहे. हा. ते वाला न्या तुम्ही जावा. तू इथं आली का? अगं डुले सरपण पाहिजे होतं ग मला म्हणून आले आणि कुणीच दिसाना इथं. सरपण पाहिजे होतं. हा कुराड कुठे सरपणाला ते काय तिथं बांधाव ठेवले. शोधत होते कुणीतरी मदतीला येईल म्हणून आणि तेवढ्यात दाजी सापडले. असं वय. मग मला बघून पळून का आलं तुला? नाही अगं मला वाटलं भूतच आलो मग मी लय घाबरले. मग पळत सुटले. आणि त्या पळाल्यावर मग मी पळालो पुढे लगेच. बरं दाजी होतं. आणि आपलं सरपण काढून द्यायला काय होतंय? मी एकटे सरपणाला येते इकडं. काय हो दाजी हा? दिलेलं सरपण नाही देत तुम्ही काढून. देणार आहे ना. आमची कुराड बसलेली आहे ना त्याच्यामुळं सरपण काढता येत नाही. तुमची कुराडीने काढा. आमची देते की कुराड. हा त्यांची कुराड घेऊन सरपण काढून देतो. तुम्ही जावा. जागरण गोंधळाचे लय काम आहे तुम्हाला. लय काम आहेत मला. हा जावा. या बर का जोडीने. हा 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 या या. जोडीने. हा येत. मेवणी बाय. हा लोटम तर गरबडम गारम तर चिरम. लाल लाल मग गोल गोल मग तई का तई. हा जिरब्या थांब. तुले मला अर्थ सांग. काय काय अर्थ आहे? काय म्हणलास तू तिला? मी कशाचा अर्थ? कशाचा अर्थ? ते काहीतरी म्हणत होतास ना. लोटम गरबडम गरबडम काय म्हणत होता? मला अर्थ सांग. अरे तुले मी म्हणलो म्हणजे ती अभंग आहे अभंग. लोटम तर गरबडम गारम तर चिरम. लोटम तर गरबडम गारम तर चिरम. अभंग? अभंग आहे अभंग. मी का नाही ऐकला अजूनपर्यंत? मला सांग त्याचा अर्थ सांग मला. शिवाय ना बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नाहीये. कळलं का? काही ठराविक लोकांनाच माहिती आहे. मला अर्थ सांग. काय म्हणलं तू तिला आणि ती तुला काय म्हणली? मला अर्थ सांग. तुले मग मी अभंग म्हणली होती. गवळण म्हणली. ती गवळण म्हणली. गवळण लाल लाल गोल गोल मग थैयक थै गवळण म्हणली ती. ते गवळण म्हणू दे ना अभंग म्हणू दे. मला त्याचा अर्थ सांगतो. त्याचा अर्थ आहे म्हणजे संतांनी लिहून ठेवलेला आहे ग्रंथात. हा काय? की बाबा म्हणजे लफडं करू नये. लफडं करू नये. एकमेकाला भेटू नये. नाही तर मग लाल लाल मग गाल नाही का गाल लाल होतो हाणतात नाही का असं पकडल्यावर असा अर्थ त्याचा आहे. लफडं करू नये. असा आहे व्हय अर्थ त्याचा? हा ते मला वाटलं काहीतरी वेगळाच अर्थ आहे त्याचा. ते मेवणे बाईचं लफडं होतं ना ते गाजरे पाटलांसोबत. मग मी त्यांना समजून सांगितलं लफडं करायचं नाही म्हणलं. गाजरे पाटला बरोबर. हा तू नको लक्ष देऊ. तू आपले काम कर. घरी ये लवकर. जाऊ का? हा हा मला वाटलं काहीतरी वेगळाच अर्थ आहे. चांगला अर्थ आहे. नाही पण माझ्या मनात आता पाल चुकली ना. मी ना लक्ष ठेवते. एकदा माझ्या मनात हे समाधान करते म्हणजे मग जरा मन मोकळं राहता येईल. हा बघते जाऊन. बया दाजीना हाणलं तर नसल डुलीनी. अजून तर याय नाहीत. एक तर लपड पकडलं या. आता टेन्शन चालू यात का. अयो दाजी आलो. आलो मला वाटलं येतच नाही तुम्ही. मी डुली नाही ना गांडवलं. लोटम तर गरबडम गारम तर चिरम. आणि मी कसं गंडवलं लाल लाल मग गोल गोल मग तई तई. ती आली होती बरं का. पण तिला म्हणलं याचा अर्थ असा आहे लफडं करू नये. लफडच करायचं नाही म्हणलं याचा अर्थ आहे. म्हणलं अभंगन गवळण आहे. पण तिला काय माहिती याचा अर्थ आहे असं आहे बाबा किंवा असं येऊन भेटा.
गपचूप येऊन बेटा हागणदारीला. बरं जा. मला तर वाटलं येतच नाही तुम्ही आता दाजी. नाही येणार आहे, येडा बेडा आहे का तुम्हाला? लाकडं तोडून द्यायचे ना मी ना. येणार नाही ना आता आपल्यामध्ये? बघ, ती नाही यायची आपल्यामध्ये हा. बरं का? त्याच्या न यायच्या आधी आपण पटकन काहीतरी करू. हा. चालतंय. हा. बरं झालं मग. पटकन मला काय म्हणलास मला? काय अर्थ आहे त्याचा? त्याचा अर्थ असा अर्थ आहे त्याचा की- लफडं करा, काय अर्थ आहे? लफडं